लाडक्या बहिणींनो, गेल्या काही महिन्यापासून लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्राच्या चर्चेचा सर्वात मोठा केंद्रबिंदू राहिली आहे। जेव्हा या योजनेची घोषणा करण्यात आली होती तेव्हापासूनच महिला वर्गाकडून या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता। मात्र काळानुसार वाढणारी महागाई आणि कुटुंबाच्या बदलत्या गरजा याचा विचार करता 1500 रुपयाची रक्कम ही पुरेशी आहे का नाही यावर चर्चा सुरू झाली आणि तेव्हाच राज्य पातळीवर चर्चा झाली नाही तर ती आता थेट देशाची राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याच देशाच्या आर्थिक डुलारा चालवण्यासाठी सल्ला देणारा आर्थिक सल्लागार परिषद आता अंमलबजावणी करत आहे आणि या लाभावर गांभीर्याने विचार केला जात आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, या महागाईच्या काळामध्ये तुम्हालाही 1500 रुपये अपुरे पडत असतील आणि तुम्ही 21 रुपयाची प्रतीक्षा करत असाल तर पुढची 2 मिनिटं तुमच्यासाठी महत्त्वाची ठरतील, कारण थेट सरकारी तिजोरीतील गणित आणि डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये वितरित होणारी प्रक्रिया आता सुरू झाली आहे। दिल्लीतील आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांनी देखील आता बजेट जाहीर केले आहे। अनेक ठिकाणी 2100चा नवीन GR देखील जाहीर झाला आहे। पण त्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेल्या गोष्टी जाणून घ्या। लाडक्या बहिणींनो, आम्ही सध्या 1500 रुपये देत होतो, परंतु 21 रुपये देऊ असं आश्वासन जेव्हा मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं तेव्हा 21 रुपयांच्या घोषणेसोबतच शासनाकडून नवीन GR जाहीर झालेला नव्हता। पण सध्या दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये सल्लागार समितीनं नवीन रिपोर्ट सादर केला आहे। काही दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये नेमके किती रुपये जमा होणार आहेत याचा उलगडा आता झाला आहे। आर्थिक सल्लागार परिषदेच्या याच अहवालामध्ये एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे कुटुंबात खर्चाची झालेली वाढ। आता समितीनं पाहिली असून ज्याप्रमाणे महागाई वाढत आहे अगदी त्याच प्रमाणात महिलांची बचत कमी होत चालली आहे। त्यामुळे जर खरंच महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचं असेल तर 1500 रुपयाची रक्कम वाढवून ते 21 रुपयेपर्यंत नेण्याचा विचार केला गेला। यासोबतच परिषदेने एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला, तो म्हणजे केवळ रोख रक्कम देऊन चालणार नाही तर महिलांना डिजिटल साक्षरता आणि कौशल्य विकास याच्याशी देखील जोडलं गेलं पाहिजे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, ओडिशातील सुभद्रा योजना आणि महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना या दोन्ही योजनांचा सखोल अभ्यास केल्यानंतर निष्कर्ष काढण्यात आला आहे। त्यामुळे आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार या शिफारशीवर निर्णय घेत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कार्यपद्धतीनुसार राज्यामध्ये तब्बल 1,69,00,000 महिलांना या टप्प्यामध्ये लाभ दिला जाणार आहे। तर आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालानुसार ज्या जिल्ह्यांमध्ये महागाईचा निर्देशांक जास्त आहे अशा जिल्ह्यांना हाय प्रायोरिटी देण्यात आली आहे, तर ग्रामीण भागातील महिलांसाठी विशेष कौशल्य विकास गट बनवण्यात आले आहेत। त्यामुळे तुमच्या जिल्ह्याचं नाव पात्रता यादीमध्ये आहे का हे जाणून घ्या। लाडक्या बहिणींनो, थेट डीबीटी प्रणालीद्वारे हे पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे तुमची कागदपत्रे देखील डिजिटल पद्धतीने तपासणी केली आहेत आणि त्यानुसारच लाडकी बहीण योजनेच्या रकमेमध्ये 600 रुपयांच्या वाढीसाठी पात्रता यादी ठरवण्यात आली। लाडक्या बहिणींनो, 1500 रुपये तुमचा दरवेळचा हप्ता होता, पण यावेळी 1500 + 600 असे एकूण 21 रुपयाची रक्कम ठरवण्यात आली। परंतु एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी यावेळी जुन्या नियमांमध्ये पूर्णपणे बदल केले असून नवीन नियम आता लागू होत आहेत। त्यामुळे कोणत्या वयोगटातील महिलांना 21 रुपयांसाठी प्राधान्य मिळणार आहे याबाबतची माहिती देखील आता समोर आली आहे। सुरुवातीला जेव्हा ही योजना आली होती तेव्हा सर्वांना वाटलं होतं की सर्वांनाच पैसे मिळतील, पण आता तसं राहिलं नाहीये। त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी लाभ जाहीर केला होता, परंतु आता यामध्ये बरेच बदल झाल्याचं दिसून येत आहे। आर्थिक स्थिती आता बदलली गेल्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील अटींमध्ये बदल केला। तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न देखील गृहीत धरलं जात आहे। लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत तुम्हाला KYC करण्याचं अनिवार्य केलं होतं, पण सरकारने अर्जामध्ये सर्व महिलांच्या सिस्टीमची पडताळणी केल्यानंतर 80 लाख महिलांची नावं देखील वगळली आहेत। त्यामुळे महाराष्ट्रातील आर्थिक गणिताचा मेळ बसून सरकार प्रादेशिक विभागणी देखील करत आहे। ज्या जिल्ह्यांमध्ये महागाईचा निर्देशांक उच्च आहे त्या जिल्ह्यांचं विभाजन देखील करण्यात आलं आहे। तसेच शिंदे साहेबांनी ग्रामीण भागातल्या महिलांचे देखील नावे यामध्ये समाविष्ट केले आहेत। शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितलं आहे की सर्वसमावेशक धोरण राबवलं जाईल। त्यामुळे याचा अर्थ असा आहे की तुमच्या जिल्ह्याला किती निधी मिळेल हे तुमच्या जिल्ह्यातील पात्र महिलांच्या अचूक संख्येवर अवलंबून असणार आहे। लाडक्या बहिणींनो, मंत्रालयातून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे की योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकार आता झिरो टॉलरन्स धोरण राबवत आहे। त्यांनी सांगितलं आहे की महिलांची KYC पूर्ण नसल्यामुळे त्यांचे पैसे मागच्या वेळेस अडकले होते, परंतु यावेळेस मंत्री महोदयाने स्पष्ट केले आहे की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी डीबीटीद्वारे पैसे जमा होतील, पण त्या कामामध्ये अडथळा येऊ नये म्हणून तुमची KYC अपडेट ठेवणं ही तुमची जबाबदारी असेल। लाडक्या बहिणींनो, महिला व बालविकास मंत्री कार्यालयाकडून कागदपत्रांची पडताळणी सुरू झाली आहे आणि ग्रीन सिग्नल देण्यात येत आहे। त्यामुळे पात्रता यादीमध्ये आता 21 रुपयांची रक्कम जमा करण्याचे आदेश देखील देण्यात येत आहेत। 21 रुपयांच्या प्रतीक्षेत महिला होत्या, परंतु आता दिल्लीकडून मोठी बातमी आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेने लाडकी बहीण योजनेच्या निधीबाबत महत्त्वाचा आदेश जारी केला। राज्य सरकारने देखील त्यावर शिक्कामोर्तब केले आहे।
पण हे पैसे खात्यामध्ये येण्यापूर्वी सरकारने बदललेले नवीन नियम देखील लागू झाले आहेत. अदितीताई तटकरे यांनी मंत्रालयातून नुकतीच घोषणा केली असून आर्थिक आराखडा देखील आता राज्य सरकारकडे सुपूर्द करण्यात आला. दिल्ली दरबारामध्ये झालेल्या बैठकीमध्ये शिफारस झाली आहे आणि त्यानंतर राज्य सरकारने महिलांच्या खात्यामध्ये 21 रुपये जमा करण्यासाठी आता ग्रीन सिग्नल दिला आहे. लाडक्या बहिणींनो, सरकारने या योजनेसाठी 33,237 कोटींहून अधिक खर्च जारी केला आहे. अदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की सरकार आता आपल्या विविध विभागाच्या निधीतून जास्तीत जास्त तरतूद करून लाडक्या बहिणींचे हप्ते वेळेवर देण्याचे काम करेल. त्यामुळे सध्या दिल्लीकडून आदेश आल्यामुळे मंत्रिमंडळामध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि ओडिशातील सुभद्रा योजनेचा अभ्यास केला जात आहे. महिलांच्या बँक खात्यामध्ये थेट मदत कशी पाठवता येईल याचा आता आराखडा तयार केला जात आहे. दिल्ली दरबारामध्ये झालेल्या बैठकीमध्ये शिफारस झाली आहे आणि त्यानंतर राज्य सरकारने महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपये जमा करण्यासाठी आता ग्रीन सिग्नल दिला आहे. लाडक्या बहिणींनो, सरकारने या योजनेसाठी 33,237 कोटींहून अधिक खर्च जारी केला आहे. अदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की सरकार आता आपल्या विविध विभागाच्या निधीतून जास्तीत जास्त तरतूद करून लाडक्या बहिणींचे हप्ते वेळेवर देण्याचे काम करेल. त्यामुळे सध्या दिल्लीकडून आदेश आल्यामुळे मंत्रिमंडळामध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि ओडिशातील सुभद्रा योजनेचा अभ्यास केला जात आहे. महिलांच्या बँक खात्यामध्ये थेट मदत कशी पाठवता येईल याचा आता आराखडा तयार केला जात आहे. राज्य सरकार यामध्ये दिल्ली दरबारामध्ये झालेल्या बैठकीची शिफारस करत असून महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपये जमा करण्यासाठी आता योगदान जारी झालं आहे. पंतप्रधानाच्या समितीनं हे स्पष्ट केले की निधी कमी पडू नये म्हणून दिल्लीचा आदेश आता राज्य सरकारसाठी एक मिशन मोड बनला आहे. सरकारने या योजनेसाठी निधी मंजूर करत विभागाच्या निधीतून विशेष पॅकेज तयार करण्याचे आदेश दिले आहेत. आपल्या राज्यातील तिजोरीतून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैशाचे वितरण केले जाईल. तर महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी 2100 रुपयाच्या शिफारशीवर आता 80 लाख महिलांचे अर्ज बाद केले आहेत. ई-केवायसी मध्ये झालेल्या त्रुटी तसेच कागदपत्रांमध्ये आलेले अडथळे यामुळे महिलांना अपात्र ठरवण्यात आले. पण पात्र महिलांच्या खात्यामध्ये आता जून महिन्याचा हप्ता देखील वितरित होणार आहे. लाडक्या बहिणींनो, डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये हे वितरण किती सविस्तर पद्धतीने केले जाईल यासाठी सरकार प्रक्रिया राबवत आहे. हप्त्यासाठी आता 3500 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी देखील मंजूर झाला आहे. त्यामुळे पात्रता यादीनुसार महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे वितरित केले जातील. तपासणी झाल्यानंतर आता क्रॉस व्हेरिफिकेशन देखील सुरू आहे. त्यामुळे तांत्रिक कारणास्तव ज्या महिलांचे अर्ज हे बाद करण्यात आले होते त्या महिलांना अपात्र ठरवण्यात आलं होतं त्यांना देखील पुन्हा एकदा संधी मिळू शकते. महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे वितरित होणार आहेत. अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक महिलांनी केवायसी केली नव्हती किंवा त्यांच्या माहितीमध्ये त्रुटी होत्या. शिवाय 13 ते 14 लाख महिला ह्या उत्पन्न मर्यादेपेक्षा अधिक उत्पन्न असल्यामुळे त्यांना बाद ठरवण्यात आले होते. परंतु ज्या महिला पात्र असूनही तांत्रिक कारणांमुळे वगळल्या गेल्या होत्या अशा अर्जाची आता पुन्हा एकदा तपासणी होत आहे. त्यामुळे ज्यांचे पैसे बंद झाले होते त्यांना पुन्हा एकदा पैसे मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. 2100 रुपयांचा निधी खात्यामध्ये वर्ग होताना नियम व अटी बदलल्या गेल्या आहेत. त्यामुळे परत एकदा सर्व महिलांचे अर्ज तपासले जाणार असून निधी वितरणाचं प्रमाण हे सर्वाधिक वाढवलं जाईल. एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याच्या सामाजिक क्षेत्रातील खर्च हा तब्बल 12 ते 17% वाढला आहे. म्हणजे सरकार आता पूर्णपणे वाढीव निधी देण्याची तयारी करत आहे. त्यामुळे गृहनिर्माण क्षेत्रातील निधी हा 30 ते 40% कमी झाला. जून महिन्याचा हप्ता देखील महिलांना मिळत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे. दिल्लीमधून आलेल्या आदेशानुसार आता राज्य सरकारने देखील लाडक्या बहिणींसाठी आर्थिक तरतूद केली आहे आणि याचा फायदा महाराष्ट्रातील महिलांना